घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। बोरिवलीमध्ये अभिषेक घोसाळकरांवर गोळीबाराची घटना घडलेली आहे। गोळीबारात अभिषेक घोसाळकर जखमी झाल्याचं वृत्त आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। बोरिवलीमध्ये अभिषेक घोसाळकरांवर गोळीबाराची घटना घडलेली आहे। एक गोळीबाराचा प्रकरण ताजा असतानाच महाराष्ट्रात हे दुसरं प्रकरण समोर येत आहे। ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार झालेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। बोरिवलीमध्ये अभिषेक घोसाळकर, विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। गोळीबारात अभिषेक घोसाळकर जखमी झाल्याचं वृत्त आहे। ठाकरे गटाचे युवा नेते अभिषेक घोसाळकर ज्यांचा बोरिवली परिसरात एक मोठा प्रस्ताव मानला जातो। ठाकरे गटाचा बोरिवलीतला एक चेहरा म्हणून अभिषेक घोसाळकर, विनोद घोसाळकर यांचे पुत्र, यांचा मुलगा आणि ठाकरे गटाचे युवा नेता अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबाराची घटना बोरिवली परिसरात घडलेली आहे। नेमका गोळीबार कोणी केला, बोरिवलीत नेमका कुठे हा सगळा प्रकार घडला, या सगळ्या संदर्भातला अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। पण ही या घडीची महत्त्वाची बातमी, अभिषेक घोसाळकरांवर बोरिवलीमध्ये गोळीबार झालेला आहे। ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबाराची घटना घडलेली आहे। याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते इनपुट एडिटर गणेश मोरे यांच्याकडे। गणेश, बोरिवलीमधला ठाकरे गटाचा एक महत्त्वाचा चेहरा अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबाराची घटना आहे। लागवी बोरिवली दहिसर विभागात ठाकरे गटाचे जे आमदार आहेत विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती आता समोर आली आहे। आपल्याकडे अजूनही ही ताजी माहिती मिळालेली आहे, त्याच्यात अधिक माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। त्यांना प्रथमदर्शनी अशी माहिती मिळते की त्यांना 3 गोळ्या लागलेल्या आहेत, पण याबाबत काय कारण होतं, नेमकं कोणी गोळ्या झाडलेल्या आहेत याबाबत आपण अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आणि पोलिसांशी त्याबाबत संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करतोय। तुला माहितीच आहे की विनोद घोसाळकर हे ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि त्यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर हे हाही शिवसेनेचा म्हणजे ठाकरे गटाचा तिथून नगरसेवक राहिलेला आहे। त्यामुळे या बातमीवर आपलं लक्ष असेल। थोड्याच वेळात आपल्याला पूर्ण डिटेल्स मिळतील ती आपण देत राहू। गणेशजी, पण बोरिवलीमध्ये नेमक्या कुठल्या परिसरात ही घटना घडली आहे याविषयी काही अंदाज व्यक्त केला जातो, काही प्राथमिक माहिती समोर आलेली आहे? अभिषेक घोसाळकर आणि विनोद घोसाळकर हे दहिसर आणि बोरिवलीतच कार्यरत असतात, तर नेमकं कोणत्या भागात हा गोळीबार झालाय याची अजून खातरजमा झालेली नाहीये। आपण ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय, पण आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे त्याच्यात सुरुवातीला असंच आहे की त्यांना 3 गोळ्या लागलेल्या आहेत किंवा 3 गोळ्या झाडलेल्या आहेत, तर पूर्ण माहिती आल्यावर आपण त्यावर अधिक सविस्तर बोलता येईल। अगदी गणेशजी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। बोरिवली पश्चिम मध्ये अभिषेक घोसाळकर यांचं कार्यालय सुद्धा आहे। ते ज्या परिसरात आहे तो बोरिवली पश्चिमचा हा सगळा परिसर गजबजलेला परिसर म्हणून पाहिला जातो। सातत्यानं रहदारीचा परिसर आहे, वर्दळीचा हा सगळा भाग आहे ज्या ठिकाणी बोरिवली पश्चिम या ठिकाणी अभिषेक घोसाळकर म्हणजेच आमदार विनोद घोसाळकर यांच्या मुलाचं ऑफिस आहे त्या ठिकाणी। मग बोरिवली पश्चिम परिसरात विविध उपक्रम राबवणं असू दे, दिवाळी निमित्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।